आपण पाहत आहात लाईव्ह एस न्यूज। नमस्कार, लाईव्ह एस न्यूज वर आपलं स्वागत आहे। सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार पालकमंत्री नितेश राणे। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी आणि रोजगार निर्मितीला चालना देणारी महत्वाकांक्षी अशी सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली सर्व कामे संबंधित यंत्रणेने निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत। सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून लोककल्याणकारी आणि विकासाभिमुख योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे सिंधुरत्न कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे म्हणाले। 18 मे 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सिंधुरत्न समृद्धी योजना 2.0 ला मान्यता देण्यात आली आहे। या अनुषंगाने योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते। बैठकीस आमदार दीपक केसरकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते। जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवन संरक्षक मिलिश शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुद्धावले यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रगती, अंमलबजावणीतील अडचणी तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत सखोल चर्चा करण्यात आली। जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि दीर्घकालीन लाभ मिळवून देणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याबाबतही बैठकीत भर देण्यात आला। आमचा हा व्हिडिओ आपल्या आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा वर हा आमच्या सोबत नेहमी अपडेट। धन्यवाद।